हेलो गाइस, तो हम आए CUP कॉलेज में एग्जीबिशन के लिए। तो हम इधर प्रदर्शन के लिए आए, तो देखने वाले हैं अभी क्या चल रहा आहे. तर वैभव, तुला कसं वाटतंय? छान वाटते. आता आपण बघतोय एक्झिबिशनमध्ये, तुला काय काय नवीन वाटतंय? खूप खूप नवीन असे प्रोजेक्ट आलेले इथं. तुम्ही पण या, भेट द्या. खूप भारी आहे. अजून काय बोलू शकते? व्हॉलेंटियर्स वगैरे इथे काय? आल्यानंतर कळलं आपल्याला की आपण कुठे आहे आणि जग कुठे चाललंय. मंगेश, कुठे चाललाय? कसं वाटतंय तुला? डिफेक्ट लिव्ह. बेसिकली आपला जो प्रोजेक्ट आहे आपण स्मार्ट शॉपिंग ट्रॉली नावाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यात आपण काय केलेलं आहे की आपण एक सर्वे केला होता डीमार्टचा. जसं आपण डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही शॉपिंग मार्टमध्ये किंवा रिलायन्स मार्टमध्ये बघतो की अशा आयटम घेतल्यानंतर लाईन लागतात, खूप मोठ्या मोठ्या लाईन लागतात. तर त्या लाईन नाही लागावं, टाईम रिड्यूस व्हावं त्याचा स्कॅनिंगच्या टायमाला किंवा बिलिंगच्या टायमाला ते लाईन कमी होण्यासाठी आपण हा प्रोजेक्ट करतो. त्याच्यात आता आपण एक कॅमेरा सेन्सर यूज केलेला आहे. जो बारकोड असतो इनबिल्ट थोडं ते बारकोड स्कॅन करायचा म्हणजे त्याची डिटेल्स इथे स्क्रीनवर. त्याच्यानंतर आपण एक खालती लोड त्यानंतर आता सध्या प्रोटोटाईप असल्यामुळे आपण सिंगल LED यूज केला असतो. नंतर आपण जेव्हा मेन प्रोजेक्ट करू तेव्हा आपण सगळीकडे LED लाईट्स लावणार, जेणेकरून ते कस्टमरला पण दिसेल आणि जर स्टाफ असेल स्टाफला पण दिसेल की यांनी प्रोडक्ट स्कॅन केले. तर हे काय आहे, हँड्स फ्री माउस कंट्रोल फिजिकली चॅलेंज लोकांसाठी, म्हणजे ज्यांना हात नाही आहे, स्पेशली हा प्रोजेक्ट आम्ही त्यांच्यासाठी डेव्हलप केलेला आहे. तर हा प्रोजेक्ट बेसिकली वर्क कसं करणार आहे, तर सगळ्यात पहिले हे काय करणार, आपल्याला नॉर्मल लिप साईज आहे ना ते डिटेक्ट करणार. तर नॉर्मल लिप साईज थ्रू डायमेन्शन्स, जसे डायमेन्शन्स असते ना त्याच्याने नॉर्मल लिप साईज डिटेक्ट करणार. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपलं माउथ ओपन करायचं आहे कर्सर ॲक्टिव्हेशनसाठी. तर कर्सर ॲक्टिव्हेशनसाठी माउथ ओपन केल्यानंतर एक बारीकचं रेड डॉट आपल्या नोजवर येणार. तर त्याच्याने आपल्याला समजून जाणार की कर्सर ॲक्टिवेट झालेला आहे. मग त्याच्यानंतर माऊसमध्ये काय अजून दुसरे ॲक्शन असतं, क्लिक्स पण असतं. तर आपण लेफ्ट क्लिकसाठी काय करणार, लेफ्ट साईडला हेल्ड क्लिक करून लेफ्ट आय ब्लिंक करू. तर लेफ्ट क्लिक होणार. मी राईटसाठी पण तसंच राईट साईडला हेल्ड क्लिक केलं, मी राईट आय ब्लिंक केली तर राईट क्लिक परफॉर्म होतं. मी आता स्क्रोलिंग पण असते माऊसमध्ये एक ऑप्शन. हां, तर स्क्रोलिंगसाठी आपण काय करू, आपली थोडी स्माईल आहे ना तिला वाईड करू, म्हणजे असं फेक स्माईल करू. त्याच्याने लिप्सचे डायमेन्शन इन्क्रीज होऊन जाणार आणि त्याला समजून जाणार की स्क्रोलिंग ॲक्टिवेट करायची आहे करून. मग स्क्रोलिंग ॲक्टिवेट झाल्यानंतर आपण आपलं हेड वर खाली केलं तर वर स्क्रोल होणार, वर केलं तर खाली स्क्रोल होणार, खाली केलं. तर हे डेमो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. माउथ ओपन केलं तर स्क्रोलिंग ॲक्टिवेट कर्सर ॲक्टिवेट झालं. मग राईट क्लिकसाठी राईट साईड आहे, मग लेफ्टसाठी पण लेफ्ट आय ब्लिंक. मग त्याच्यानंतर स्क्रोलिंग, फेक स्माईलने स्क्रोलिंग ॲक्टिवेट झाला. मग त्याच्याखाली आपण कर्सर वर अजून खाली करू शकतो. कम्युनिकेट करतो, पण आपण साईन लँग्वेज यूज करून कम्युनिकेट करतात. सो आपल्याला नाही समजत ते काय बोलतो. सो आम्ही आता त्यांच्यासाठी क्लब बनत आहे जेणेकरून आपल्याला समजेल ते काय बोलतो. तर आता हे जे असे हँड मुवमेंट्स आहेत त्याचा एक क्राफ्ट चेंज होतो. त्या हा रिडिंग ते वरती पण रिडिंग होतं, त्याचं ट्रान्सलेशन सारी होतं. तर ह्याच्या मदतीने आम्ही हा सगळा अल्फाबेट्स रिलेटेड ट्रेन केला. तर मग तुम्ही ट्राय करू शकता. हां, आता मी वर्ड्स पण केले, जसं की हवारी बोलायचं असेल HRU तर ते हवारी प्रिंट होतं, बट त्याची ॲक्युरेसी जरा कमी आहे. तर म्हणून आम्ही बड्स घातल्यावरती काय काय होतं? म्हणजे ऑडिओ येतो त्याच्यामध्ये. इथं आम्ही MP3 लावला होता, म्हणजे इथूनच आवाज येईल, पण तो साऊंड झाला म्हणून लॅपटॉप मधून येतो. कॅरी करते सोबत त्या दगड वगैरे असेल ना, मी पण त्याला टॅकल करते का तो दगड चांगलं वाटलं. नवीन काय काय शिकायला भेटलं मला. भरपूर प्रोजेक्ट बघितले.
वेगवेगळ्या प्रकारचे होते. काही मिलिटरी रिलेटेड होते, काही ॲग्रिकल्चर रिलेटेड होते. सगळं आपल्याला शिकायला भेटलं यामध्ये वेगवेगळ्या मुलांनी दुरून दुरून मुलं आले यामध्ये आपले स्किल दाखवण्यासाठी. आणि इथं तुम्ही बघू शकता की सर्व प्रकारचे स्किल टॅलेंटेड मुलं आहे आणि त्यांचे प्रोजेक्ट घेऊन किसी को भी भनक नहीं लगनी चाहिए कि तुम मुझसे मिले थे. आले ते त्याबद्दल धन्यवाद. आहे माझ्यासोबत आहे मंगेश आणि वैभव. तर कसं वाटतं एक्झिबिशनमध्ये येऊन? ते आपण बोलू शकतो नवीन का गोष्टी काहीतरी? शिकायला भेटतात. हां, स्पेनसाठी असे प्रोजेक्ट आलेले आहेत. ते प्रोजेक्ट आपल्या देशाच्या हितासाठी आहेत. आपल्याला याच्यापासून काय बदल देशात होईल असं काय वाटतं आपल्याला? देशामध्ये खूप बदल होईल. जसं की चीन असं बरोबर चाललं आहे. आपला देश थोडा म्हणजे डेव्हलप होते सध्याला, हां. पण अजून डेव्हलप होईल फास्टमध्ये हां, होऊ शकतं असं काही. आपल्याला काय वाटतं डिपेक्सला बद्दल काय वाटतं आपल्याला? थोडं बोला. थोडं म्हणजे असं छान चांगलं तर काही वाटत नाहीये, कारण खायला पण पाहिजे होतं. मूर्ख अपनी छवी सुधार. बाकीचं नाही पण मला एक आवडलं, त्यांनी बिस्किट दिला पण तो काकीट दिला पण तो कागद ते खायचा आहे. बिस्किटसाठी तो डिफेक्सला आलाय का? जागा केलेली आहे. बिस्किट दिला मस्त. तिकडे डस्टबिनमध्ये जागा आहे. जागा केली का? आपण आपल्या बरोबर. डस्टबिन इथं पण आहेत. इथंच टाकलेली होती, या डस्टबिनमध्ये ठेवलेली होती केव्हाची, पण आता फेकावं लागेल ते. तुम्हाला नाही तुम्हाला आता ऐका Oreo दिला असतं तर बेटर झालं असतं. ऐका ना, तुम्हाला काय सर्व केलं वाटतं? त्यांनी, सर्व केलं, फक्त जेवणाची व्यवस्था केलेली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय का फ्रीमध्ये फ्रीमध्ये नाही 80 रुपये only. 80 रुपये नाही ती व्यवस्था नाही, तिला व्यवस्था नाही. तुम्हाला ती फ्रीमध्ये व्यवस्था- पाहिजे होतं का? त्याला ती जेवण पावतं आम्हाला भंडारा पावतं. ते भंडारा पावता इथं हा, सगळ्यांना फ्रीमध्ये जेवण दिलं असतं. हां, आवर्जून सर्व मुलं आले ठीक आहे, आपल्यासाठी बिस्किट भेटलं. नाही बिस्किट नको. नाही बिस्किट मतलब बिस का किट. दोन खाल्ले तरी दोन खाल्ल्या. अरे ते 5 रुपयाचे बिस्किट घेऊन खुश करणं चुकीचं आहे. सर्वांना जेवण ठीक खावं आहे, मस्त. तुमचं म्हणणं ऐकू शकतो मी प्रयत्न करेन. हा. हां ती बिस्किट सुधारवण्याचा हां. करा. पुढच्या वर्षी नक्की. तुमचे जे प्रयत्न आहे ना ते अवलंबून करा, असं माझं म्हणणं आहे. चालेल, चला धन्यवाद. चला या. कार्कटावून गेलाय वैभ्या. हो म्हणजे असं वरती जाऊन फोटो काढतात. हा काढतात. चला मित्रांनो, तर आपण हे बघू तिथं कोण शकतो. येणार आहे? येणार बोललो होतो. चल बाहेर ये. चल बाहेर. तर आज आपण या डिपेक्सला भेट दिल्याबद्दल आपल्याला कसं वाटतंय? आज भेट देऊन खूप नवीन इन्व्हेन्शन्स बघून खूप मजा आली. काही नवीन शिकायला भेटलं. इंग्लिश आणि पियुषने फार काही सांगितलं आम्हाला, कारण की पियुष 3 दिवस झाले ते राबतोय रोज त्याचं. आणि वैभव दाखव. वैभव आहेच व्हिडिओ मध्ये, काय विषय नाही. वैभव आम्हाला आणलं वैभवने, सांगितलं वैभवने. डिपेक्स मधून काय काय नवीन शिकायला मिळेल तुम्हाला काय वाटतं? आता फार काही होतं, ॲग्रिकल्चर होतं, नंतर हेल्थमध्ये पण फार काही इन्व्हेन्शन्स होत्या, आयडियाज वगैरे. प्रतीक शिंदे इथं लावू द्या. प्रतीक शिंदे, आपण काय बोलू शकता डिपेक्स बद्दल? बोला थोडं. हा, ते घाला. व्हॉलेंटियर आहे ना तुम्ही? दाखवा तुमचा ABVP पास दाखवा. ह्या साईडला, या साईड, शिंदे प्रोजेक्ट डायरेक्टर. यांचा पास घेऊन जेवायला ह्या साईडला या, थोडं या साईडला. दिसतोय का? हा, ओके. कसं वाटतंय आपल्याला इथं डिपेक्स मध्ये येऊन? डिपेक्समध्ये येऊन खूप छान वाटतंय. डिपेक्समध्ये नवीन इनोव्हेशन बघायला भेटत आहे. डिपेक्समध्ये आपल्याला जवळपास सगळ्या ब्रँचेसचे, आणि यावर्षी डिपेक्सने मेन म्हणजे ITI वरती जास्त फोकस केलेला आहे. त्या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन बघून खूप छान वाटतंय. आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळेल याचं वाटतंय? आपल्याला डिफरन्स काय वाटतोय का? COEP वेगळा मुद्दा राहिला, पण डिपेक्सबद्दल बोलायचं म्हणलं तर आहे बरंच शिकण्यासारखं आहे. नवीन बऱ्याच गोष्टी आहेत. नंतर तुला काय वाटतं आपलं कॉलेज ऑर्गनाईज करू शकते का डिपेक्स? नाही, डिपेक्स कॉलेज ऑर्गनाईज करतच नाही आहे. कुठलंच कॉलेज डिपेक्स ऑर्गनाईज करत नाही. DCOEPने फक्त जागा दिलेली आहे डिपेक्सला ऑर्गनाईज करण्यासाठी, किंवा एक को ऑर्गनायझर म्हणून आहे. डिपेक्स हे सृजन आणि ABVP संयुक्तपणे ऑर्गनाईज करतात. आम्हाला वाटलं का ते एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन कुठलं कॉलेज नाही ऑर्गनाईज करत. वैभव सळे आपण आलेला आहे COP डिपेक्स या कार्यक्रमासाठी. तर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले मंगेश वायसे हे उपस्थित झालेले आहे. तर त्यांचं मत काय, तर आपण आपले मत मांडावे कृपया. मग प्रोजेक्ट सर्व चांगलेच आहेत. नवीन त्यांनी हे केलेले आहेत, एक्सपेरिमेंट केलेले आहेत. तर त्यातून त्यांचे अनुभव ते आपल्याला देशासाठी
सायबर सिक्युरिटी हां हां सर्वांसाठी डिपेक्समुळं पुणे जिल्ह्यातील बाहेरच्या मग पूर्ण महाराष्ट्राला खूप फायदा होणार आहे. तर सर्वांनी या डिपेक्सला भेट द्यावी. बरं आपल्याला काय वाटते आपण त्याच्याबद्दल म्हणजे आपण केलं पाहिजे की नाही काय आपण असंच केलं पाहिजे ना, आपणही केलं पाहिजे ना. आता जो पुढल्या वर्षी जो डिपेक्स येईल त्या डिपेक्सला आपण पार्टिसिपेट करू ही इच्छा आहे. आणि करू. बरं सध्या आपण काय करताय आता आता सेकंडरी इंजिनिअरिंग ANTC. आपल्याला कसं वाटतं इथं आल्याबद्दल कसं तुला वाटतं तसं नका आणि आपली मत वेगळी असू शकते कसं जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. आणि आपली मत वेगळी असू शकते कसं मंगेश शेठ पाणी पिताना वैभव कसं वाटतंय पाणी पिऊन? इतक्या उन्हात आपण पाणी पिलोय, कसं वाटतंय? मी तर पहिल्यांदा या डिपेक्स काय म्हणते कसं मी आभार मानू आभार मानू का मला असं थंडगार पाणी पिण्यात मिळते. काय बोलू शकता आपण डिपेक्स बद्दल? एकदम जबरदस्त नाविन्यपूर्ण पाणी पिऊन कसं वाटतंय थंडगार? अशा उन्हामध्ये डेअरीतलं पाणी दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनलला. थँक्यू.